नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापुरात पहाटे अपघात, एक जण जागीच ठार। हा अपघात पहाटे 3च्या सुमारास झालाय। या अपघातात कडेगावचा युवक जागीच ठार झाल्याची माहिती समोर येतेय। खानापूरमध्ये भल्या पहाटे अपघात झाल्याची घटना घडली आहे। हा अपघात भगतमळ्याजवळ असणाऱ्या विजापूर गोहागर राष्ट्रीय महामार्गावर झाला असून कडेगावच्या शुनी गावातील श्रीकांत धनाजी मोहिते वय 30 वर्ष असे अपघातात मयत झालेल्या युवकाचं नाव समजत आहे। सह्याद्री न्यूजने घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार मोहिते हा खानापुरातील असणाऱ्या भगतमळ्या शेजारील राष्ट्रीय महामार्गावर वरून भल्या पहाटे चालत निघाला होता। त्यावेळेस पहाटे साधारण 3च्या सुमारास अज्ञात वाहनाने मोहिते यास ठोकरून घटनास्थळावरून पळ काढला। यामध्ये मोहिते याच्या डोक्यास जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला। अपघाताच्या घटनास्थळी मयत मोहिते याच्या डोक्यातील मेंदू अक्षरशः राष्ट्रीय महामार्गावर विखुरलेला होता। यावेळी अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे अधिकारी घटनास्थळी धावून आले होते। त्याचबरोबर खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सम्यका पोहारे, डॉक्टर विजय सोरटे घटनास्थळी दाखल झाले होते। मोहिते यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय करंजे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या अपघाताची नोंद खानापूर पोलीस दूरक्षेत्र येथे झाली आहे। या घटनेने अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत।